बदलापूर मध्ये आता पूर स्थिती निर्माण झाली आहे, त्याबद्दल आपण आता सभेमध्ये काही विषय झाला असेल त्याबद्दल आम्हाला माहिती मिळेल का? बदलापूर शहरालगत उल्हास नदीचं पात्र आहे. उल्हास नदीचा 7 ते 7.5 किलोमीटरचा जो तट आहे तो उल्हास बदलापूर शहरातून जातो आणि सध्याचा जो 2 वर्षाचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार 18 मीटर पाणी पातळी सध्या नदीच्या पात्रामध्ये आहे आणि आपण धोकादायक पातळी ओलांडलेली आहे. 17.5 मीटर ही धोकादायक पातळी आहे. त्याच्यापेक्षा अर्धा मीटर उंच आपली सध्या पाण्याची पातळी आहे. त्याच्यामुळे जो काही आपला सखल भाग आहे, जो नदीलगत असणारा जो एरिया आहे, त्याच्यामधला जो निवासी एरिया आहे, त्याच्यामध्ये आपण आता रेस्क्यू करणं सुरू केलेलं आहे. सोनिवली भागातली जी स्वाभिमान चाळ आहे, तिथली 50 कुटुंब आपण शिफ्ट केलेली आहेत BSVP कॅम्पला. माझं या मीटिंगच्या अनुषंगाने सगळ्या नागरिकांना फार कळकळीचं आव्हान आहे की कृपया नदीपात्रालगत कुणीही जाऊ नये. कुठल्याही डॅम्स किंवा बॅरेजेस लगत कुणीही जाऊ नये. अनावश्यक प्रवास टाळावा. सध्या जी वाऱ्यांची दिशा आहे आणि वाऱ्यांची जी वाहण्याची जी गती आहे ती 50 ते 60 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. ती वाढून 80 ते 90 किलोमीटर ह्या धोकादायक रेंजमध्ये जाऊ शकते. अशा वेळेला जर वादळी वाऱ्यामध्ये जर एखादे नागरिक सापडले, एखादे ज्येष्ठ नागरिक सापडले, एखादे बालक सापडले तर जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे तालुका प्रशासनाच्या वतीने तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की सुरक्षित राहा, सुखरूप राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा. प्रशासनाच्या सगळ्या सूचनांवरती अनुपालन करा. जे अनावश्यक मेसेजेस किंवा भीती तयार करणारे जे काही फेक मेसेजेस किंवा फेक सर्क्युलेशन जे सोशल मीडियातनं तुम्हाला बघायला मिळत असतील, त्याची खात्री केल्याशिवाय कुणीही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. तालुका प्रशासनाचा, कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचा जो अधिकृत नंबर आहे तो आम्ही सोशल मीडियामध्ये सर्क्युलेट केलेला आहे. सोशल मीडिया हँडल्सवरती तो उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही सगळ्यांनी जो आहे तो अधिकृत हँडल्सचा वापर करावा आणि त्याचे जे दिशानिर्देश असतील त्याच्यावरतीच कृपया विश्वास ठेवावा. या व्यतिरिक्त आत्ता सध्या माननीय नगराध्यक्ष घोरपडे मॅडम आणि ACP श्री शैलेश काळे, मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये सर्व बदलापूर शहराशी निगडीत सर्वच यंत्रणांची आत्ता बैठक झाली. त्याच्यामध्ये आरोग्य यंत्रणांचा सहभाग होता, MSED सेल, महावितरणचा सहभाग होता आणि आरोग्य यंत्रणा त्यासोबत जे काही नगरपालिकेचे जे HODs आहेत, फायर ऑफिसर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या आत्ता आढावा बैठका झाला. सगळ्या तालुका प्रशासनाचं कोऑर्डिनेशन उत्तम आहे. त्याच्यामध्ये नागरिकांना आवश्यकतेप्रमाणे रेस्क्यू करणं, रिहॅब करणं आणि त्यांच्या बेसिक सगळ्याच प्रॉब्लेम्सना ॲड्रेस करणं यासाठी प्रशासन सुसज्ज आहे. त्याच्यामुळे आपण प्रशासनाला फक्त आपल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करा. बाकी आपल्याला सुखरूप आणि सेफ ठेवण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. त्याच्याबद्दल आपण निश्चिंत राहावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. तर भविष्यामध्ये समजा जर का पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रतिबंधात्मक म्हणून समजा एखादी आजाराची समस्या वगैरे उद्भवू शकते, त्याबद्दल आपली प्रशासन सज्ज आहे का? निश्चितपणे प्रशासन सज्ज आहे. आपलं जे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे आणि जी प्रायव्हेट मेडिकल मशिनरी आहे, प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि हॉस्पिटल्सची जी कुठली संघटना आहे त्यांच्यासोबतही आत्ता या कोऑर्डिनेशन मीटिंगमध्ये चर्चा झाली. सर्व आपले डॉक्टर्स आणि नर्सेस जे बंधू भगिनी आहेत ते याच्यामध्ये पूर्णपणे सक्षमतेने सहभागी आहेत. त्याच्यामुळे अशी जर दुर्दैवानी परिस्थिती उद्भवली तर ती हँडल करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे आणि सुसज्ज आहे. तर पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि अचानक काही ठिकाणी पाणी वगैरे गेलं तर स्थलांतरित करण्यासाठी त्यांना अन्न, वस्त्र वगैरे याची काही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्याकडे 13 निवारा केंद्र आहेत, रेस्क्यू आणि रिहॅब सेंटर्स आहेत. त्याच्यामध्ये आपण 12 ते 15 हजार नागरिकांची व्यवस्था करण्याची व्यवस्था आपण सुसज्ज ठेवलेली आहे. आणि आपला जो इम्पॅक्ट एरिया जो आहे, जो आपली हाय फ्लड लाईन आहे ती 26.16 मीटर आहे. त्या हाय फ्लड लाईन नंतरही आपला जो इम्पॅक्ट जो एरिया होतो तो साधारणपणे 8,000 नागरिकांचा होतो. त्यापेक्षा 50 पट अधिक म्हणजे 150 पट आपली कॅपॅसिटी आहे. 150% आपली रिहॅब कॅपॅसिटी आहे. त्यामुळे प्रशासनाने पूर्वतयारी सर्व करून ठेवलेली आहे. धन्यवाद सर, माहितीबद्दल. मॅडम, आता आपण